नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:15 वाजलेत मित्रांनो. उठलोय, फ्रेश वगैरे झाले, नाश्ता वगैरे पण करून आलो मी. शेट पण उठले, पण शेट अजून नाश्ता वगैरे काही केला नाही शेटने. मी सकाळी जाऊन नाश्ता म्हणजे आताच करून आलो नाश्ता वगैरे. आणि गाड्या पण भरपूर झाल्यात मित्रांनो. 11 गाड्या झाल्यात टोटल. ते पण बरं झालं, उलट आपल्या मागं पण गाड्या आल्या. म्हणजे जेवढ्या गाड्या जास्त येतील तेवढं पटपट खाली करतात. पण अजून एक पण गाडी लावली नाही डॉकला त्यांनी. अजून गोडाऊन उघडलं आहे 8:30लाच, पण अजून हमाल लोक वगैरे नाही आले वाटतं, त्याच्यामुळे अजून गाड्या नाही. पहिला ह्या 2 गाड्या लागतील खाली करायला, त्याच्यानंतर अजून 2, मग नंतर अजून 2, मग त्याच्यानंतर आपला लावतात. कधी 2 लावतात, कधी 3 गाड्या लावतात. बघू आता काय होतं काय नाही. काही झालं तरी आपल्याला संध्याकाळ तर इथंच होणार आहे, हे तर 100% नक्की. बघू त्यातल्या त्यात लवकर झालं तर बरं, नाहीतर मग संध्याकाळी गेलं तर फार आपल्याला 2-3 वाजतील चिकमंगळूरला पोचायला. काय केलं तरी बघूयात किती वाजतात आणि कधी खाली होते मित्रांनो. दुपारचे 2 वाजलेत मित्रांनो. लंच टाईम झालं आहे आपला. गाडी वगैरे सगळं हे करून ठेवलं, खोलून ठेवली. त्यांनी सांगितलं जेवण करून आल्यानंतर लावायची. लवकर लावते ते नशीब. त्या साईडला एक गाडी बंद पडली, त्याच्यामुळं जरा थांबलं. ती गाडी जरा चालू झाली आणि निघाली की मग काय अडचण नाही. या स्पॉटला इथं लावायची आपल्याला, त्याच्यामुळं थोडा ते जेवण आल्याशिवाय काय नाही. ते आल्यानंतर त्यांचेच हमाल लोक साईड सांगतात, ते एकदम परफेक्ट साईड सांगतात. नाही तर गाडी वाचवायला इथं फार प्रॉब्लेम आहे. छोटी जागा आहे, त्याच्यामुळं सगळं लफडं होतं. हे शेड वगैरे आहे ना, समोरचं आपलं केबिन त्या शेडला लागते, नाही तर त्यामुळं सगळं प्रॉब्लेम होतं. तर बघूयात त्यांची वाट, आल्यानंतर गाडी लावून घेऊयात मित्रांनो. दुपारचे 2:30 वाजले. बघा माणूस काय खातोय. सांबर राईस आणि मोठे घ्यायचं होतं. मोठे त्याला वाटलं मोठे म्हणजे काहीतरी दुसरा असेल, पण बॉईल अंड होतं ते. तयार जेवण करायला सांबर राईस खातात आणि भजी. सकाळी पण त्यांनी कर्ड राईस खाल्ला, त्यांना काय भेटलंच नाही. मी मसाला राईस खाल्ला, त्यांनी कर्ड राईस खाल्ला. आत्ता पण राईसवरच भागावला लागणार. तर या जेवायला भजी पण आहे मित्रांनो. 4:30 वाजलेत, अजून 2 गाड्या बाकी आहेत. आपली गाडी खाली झालेली आहे, पोच घ्यायचं म्हणून थांबलं. इथं आतमध्ये पोच भेटते, त्याच्यासाठी थांबलोय. गाडी खाली झाली आपली. लोडिंगचं होतं आपल्याला, म्हैसूरमधूनच लोड आहे कामशेतचा. धान्य भरायचं आहे. त्यांचा सारखा फोन होतं, बहुतेक आजच भरेल गाडी, कारण की त्यांना 2-3 दिवस झालं गाडी भेटायला वाटतं. त्याच्यामुळं ते फार घाई करत आहे. नंजनगूडचे इथून जायचं आहे, लोडिंग करायचं आहे. म्हैसूरची जी म्हैसूरला नंजनगूडला एशियन पेंटची कंपनी आहे, तिथंच लोडिंगचं आहे, तिथं जायचं आहे. बघू आता पटदिशीन जर हे झालं, रिसूट भेटलं की लगेच जायचं. म्हणजे आजच्याच गाडी जर भरली तर बरं होईल. बघूयात किती वेळ लागतो मित्रांनो, आणि निघूयात लगेच. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत. आलो आहे आम्ही परत लोडिंगसाठी. मागं दिसते बघा गाडी, शेट थांबले तिथं. आता इथं जराशी अर्धी भरायची वाटतं थोडीफार, आणि अर्धी अजून एका जागी भरायची. म्हैसूरचा इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथं आहे एक गोडाऊन आहे. मागच्या साईडला एशियन पेंटची कंपनी, इथं जवळच आहे. या गोडाऊनच्या मागच्या साईडला एशियन पेंट कंपनी मोठी एकदम. इथं पण एशियन पेंट कंपनी. खालच्या साईडला मेन एंट्री आहे, इथं ऑफिस आहे त्यांचं फक्त, आणि मेन एंट्रन्स तिथं खाली आहे. अजून बऱ्याच कंपन्या आहे इथं. आता किती वाजवतात लोडिंगसाठी काय माहीत नाही.
पण बरं झालं खाली करून भरली ते नशीब, नाहीतर नारळ पाणी पण होतो उद्या, पण आज भरते त्याच्यामुळं इथंच जाऊया आता असं ठरवलं कुंदन शेटनी. मग आलो आहे आता, इथं लोडिंग चालू झालं आहे, लेबर लोक लोडिंग करत आहे गाडी. पहिले आलो तो गोडाऊन वगैरे सगळंच बंद होतं, म्हटलो आता इथं येऊन बहुतेक करतात होता, पण आले लगेच 5-10 मिनटात लेबर लोक वगैरे. बिहारी येतं आहेत 7-8 लेबर आहे, त्यामुळं पटपट होईल. बघूयात किती वेळ लागतो आणि बघू आता कसं भरल्यानंतर ठरवू कुठपर्यंत जायचं काय वगैरे, काय प्लॅनिंग नाही केला तर बघूयात मित्रांनो पहिले किती वेळ लागतो काय होतं ते. मित्रांनी आत्ता 8:30 वाजले आहेत तिथं गोडाऊनलाच आम्ही. आज काय आमची गाडी भरत नाही, नेहमी सारखा आमचा पुतळा झालाय, उद्या भरतो म्हटला. त्यांना माल जरा कमी पडला त्याच्यामुळं उद्या भरणार आहे म्हटले. आता बघू उद्या किती वाजता भरतो वगैरे, कारण की म्हटलंय की उद्या सकाळी 6 वाजताच जा, 8 वाजेपर्यंत तुमची गाडी भरून बाहेर निघेल. आता काय होतं काय ना माहिती नाही, सांगता नाही. बसलोय आता निवांत गाडीतच. कुंदन शेट वगैरे गेलेत जेवण आणायला पार्सल, कारण की इथं आजूबाजूला काही नाही, त्याच्यामुळे शेट गेलेत पार्सल आणण्यासाठी. तर आल्यानंतर जेवण करू, इथंच थांबणार आज. बघूयात आता किती वाजता सकाळी आणि काय होतं ते मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज आपला दुसरा दिवस आहे म्हैसूरला इंडस्ट्रियल एरियात. 10 वाजलेत सकाळचे, अजून आपली गाडी लोडिंगसाठी चालू नाही झाली. पॉईंटला लावलेली आहे, सकाळीच आलो आम्ही बरोबर इथं 6:30-7:45ला आलो होतो. त्यांनी म्हटले होते 7 वाजता आम्हाला येथील चालू करतील, जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत सोडून टाकतो म्हणून तुम्हाला गाडी सुटत, पण अजून काहीच नाही. 10 वाजले तरी हे सगळ्यांचं आम्हाला अंगवळणी पडलेलं आहे, कारण की हे आम्हाला सवय झाली आहे. हे सगळेजण असेच म्हणत असतात, पण काय होत नाही. आता किती वाजवतात काय माहिती. आले तर आत्ता हमाल वगैरे पॉईंटला तर गाडी लावलेली आहे. आता बघूयात किती वाजतात आणि काय होतं ते. या साईडला मागं इंडस्ट्रियल एरिया म्हैसूरचंच आहे. बघायला आता फ्रेश वगैरे झालं, तोंड हातपाय वगैरे धुतले, कुंदन शेट वगैरे गेलेत तोंड हातपाय धुवायला. आता ते येतील चहा वगैरे प्यायचे वगैरे, इथं काही सोय नाही आहे बाकीची. बघूयात आता काय किती वेळ लागतो. बाहेर गेल्यानंतरच नाश्ता वगैरे करता येईल. म्हैसूर उटी रोडला लागलो की नाश्ता वगैरे करून घेऊ. हा मेन जो रस्ता आहे इंडस्ट्रियल एरियाला, आपण लेफ्ट साईडला वळतो आणि तोच जर सरळ गेलो तर आपण उटीला जातो. 140 किलोमीटरच उटी आहे इथून, जवळ आहे एकदम उटी वगैरे. आम्ही एकदा गेलो होतो 2 व्हीलरवर वगैरे. बघूयात मित्रांनो काय किती वेळ लावतात काय करतात. आलेत लेबर लोक मागं दिसतात. जाऊयात गाडीकडे पहिलं बघूयात. गाडी लोडिंगचं चालू झाले मित्रांनो. पहिले आतल्या कोण्या होत्या त्या सगळ्या आपल्या सटकल्या, सगळं धान्याचे गोडाऊन आहे. नाचणी वगैरे सगळं आहे, गहू हे ते काय करतात काय माहिती. पण हे म्हणजे वेस्ट मटेरियल असल्यासारखं आपल्या गाडीत, म्हणजे सगळं मिक्स आहेत धान्य, बऱ्याच प्रकारचे मिक्स करून पाठवले. हे सगळं बॉयलर आहे त्याचे. होईल आता एकदा आम्हाला आलं की 1 तासभर लागेल, त्याच्या पुढं सगळं काम चालू. मोठं गोडाऊन आहे समजा मित्रांनो. इथे एक कुत्रं आहे बघा, त्या कुत्र्याची जात कुठली आहे ते सांगा, कुठलं ब्रीडचं आहे. मी ह्याला ते अमेरिकन आर्मी वगैरे त्यांचे पोलीस त्यांच्याकडे बरेच व्हिडिओमध्ये बघितलं. काहीतरी जर्मनच आहे, पण नाव जर्मन शेपर्ड नाही, दुसरंच काहीतरी आहे. खतरनाक आहे पण. हे बघा, ए बाबा कशाला भुकतोय. एवढी मोठी चेन लावली त्याला, त्याच्यामुळे भुकतोय तो.
सकाळपासून बांधून ठेवलं. हे असं ठेवतात ना, त्याचाच राग येतो. ते जास्त खतरनाक होतं असं बांधून ठेवल्यामुळं, चिडचिड होतं. दुपारचे 12 वाजलेत मित्रांनो. गाडी आपली भरून झाली. हा माणूस बघा परत एकदा चित्रांना राईस खातोय, सांबर, चटणी आणि भजी खातोय. त्या साईडला गाडी उभी. टोल नाका आहे, टोल नाक्याची इथं थांबलोय. छोटीशी टपरी आहे, तिथं नाश्ता करत. आता बघूया कुठपर्यंत जायचं वगैरे काय फिक्स नाही. पप्पूची पण गाडी भरत आहे. अजून एक मित्र अण्णा म्हणून, त्याची पण गाडी भरत आहे. चहा पिऊयात आणि निघूयात. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजले. आरसी गिरीच्या अलीकडं जिओचा पंप आहे, तिथं थांबलो डिझेल भरायला. ह्यावेळेस जरा शेटनी मनावर घेतलं की अंबानी फॅमिलीला अजून जरा श्रीमंत करायचं, त्यामुळं जिओच्या पंपातच डिझेल भरू म्हटले. आपल्याबरोबर अण्णा पण आहे. अण्णाची गाडी आहे इथं. काचा पुसत होता मगाशी, बहुतेक पलीकड गेला. अण्णा इथंच टाकतो दरवेळेस, त्याचा हातभार आहे पहिल्यापासूनच अंबानी फॅमिलीला. आता शेटनी पण लावलं आहे, कारण की शेट म्हटले MRPLला नको टाकू. अण्णांनी सांगितलं की जिओवर टाकू आपण म्हणून, त्यामुळं जिओलाच भरत आहे. आता काहीतरी स्कीम आहे जिओची, पॉईंट आहे वाटतं त्याच्यावर. त्याच्यामुळं शेट बोलत आहेत त्या मालकाशी पंपाच्या. बघूयात आता काय होतं. 200 ते 250 लिटरपर्यंत बसल डिझेल अंदाजे. त्याच्यामुळं परत पुण्यात वगैरे भरायची गरज नाही लागणार. आता बघू, जेवायला वगैरे इथंच जाऊ हायवेला, कारण की आत्ताशी 7 वाजलेत. हायवेला जाता करता 11 साडे 11 होतील असा अंदाज आहे. बघूयात, मध्ये आधी जर भूक लागली तर जेवूया, नाही तर डायरेक्ट हायवेला. या साईडला शेट बोलत थांबलेत त्यांच्या मालकाशी, त्याच्यामुळं स्कीम समजून घेतात. नवीनच पंप आहे. झालं बोलून, लय मनावर घेतलंय. अंबानींना अजून वरती करायचं ना तुला. अंबानी फॅमिलीला त्याला श्रीमंत करायचं ना. हा, अंबानी फॅमिलीला श्रीमंत करायचं म्हणून जिओवर भरत आहे. आणि स्कीम चांगल्या आहेत. 1 रुपया डिस्काउंट आहे आणि परत पॉईंट भेटतात. त्याच्याने आपण मोबाईल रिचार्ज, TV रिचार्ज वगैरे सगळं करू शकतो. त्यामुळं भरत आहे इथं. तर बघूयात, आता झालं आहे अण्णाचं पण भरून, निघूयात मित्रांनो. नवीन पंप मस्त आहे, नवीनच झालं आहे. पण अण्णा इथंच टाकतो दरवेळेस. केअरपेटला जे गाड्या भरतात नारळाच्या, शक्यतो इथंच टाकतात वाटतं. तर निघूयात मित्रांनो 2 मिनटात लगेच. मित्रांनो, आरसी गिरी पास केला म्हणजे जर आपण म्हैसूरकडे जायला लागलो तर आरसी गिरी पास करून पुढं आलो एक 4-5 किलोमीटरवर, तर तिथं राईट साईडला जिओचा पंप आहे. मोठा पंप आहे, चांगला आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इथून म्हैसूरच्या साईडनी आलो आरसी गिरीकडं, तर आरसी गिरीच्या अलीकडं पंप आहे. चांगला मोठा पंप आहे आणि स्कीम चालू आहेत भरपूर, त्याच्यामुळं काय अडचण नाही. चांगल्या स्कीम आहेत. तुम्हाला मोबाईल रिचार्ज करता येईल किंवा TVचा रिचार्ज असेल की TVचा रिचार्ज, आणि गिफ्ट वगैरे असतातच. तुमचे काही 1000-10,000 पॉईंट झाले की त्यांचे गिफ्ट वगैरे असतातच. त्यामुळे काय अडचण नाही. एकदम मोठा पंप आहे आणि एकदम मस्त आहे, चांगलं आहे. ते मालक स्वतः आहेत तिथं. कुंदन शेटची बोलत आहे बघा तिथं समोरच्या साईडला, ते त्यांचे मालक वगैरे. त्यामुळं आपल्या लाईनच्या ज्या केअरपेट वगैरेच्या साईडनी गाड्या चालत असतील तर इथं टाकलं तर काय हरकत नाही, कारण की एकदम मोठा पंप आहे, व्यवस्थित आहे. आम्ही पण MRPLलाच टाकत असा होतो,
पण अण्णांनी सांगितलं की तो दरवेळेस इथंच टाकतो, त्याच्यामुळं आम्ही आलो आहे आता इथं टाकायला. तर प्लीज असेल तर कोणाला इच्छा असेल तर इथं टाकत जा. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. आलो आहे आता मंदिराच्या गावात चहा पिण्यासाठी थांबलो. मागा 2 गाड्या आहेत आपल्या, एक अण्णाची आहे आणि एक आपली. चहा पितो मस्तपैकी. आता डायरेक्ट इथून कुठपर्यंत जायचं? हां, काकतीला डायरेक्ट. हा तर म्हणतो डायरेक्ट काकतीला जायचं. बघू तिथपर्यंत जाईल, तिथं नाही तर मुल्ला आहे जिंदाबाद आपलं, मुल्लापर्यंत जाऊन झोपायचं. पप्पूची गाडी निघाली का नाही काय माहीत नाही अजून. आता त्याला कॉल करून विचारतो, कारण की त्याच्या गाडी सगळा तुकडा पीस टाकत आहे, त्याच्यामुळे उशीर होत होता. मागाशी कॉल केला तेव्हा थोडीशी राहिली होती. आता फोन करून विचारूयात. मित्रांनो, उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठपर्यंत गेलो काय झालं ते. तर आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.